नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महा टॉक्स. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विविध प्रयत्न मराठा समाजाकडून करण्यात येत आहेत. आज मुंबईच्या मराठी पत्रकार संघात अशीच एक बैठक जी आहे ती पार पडणार आहे. त्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत, जाणून घेणार आहोत नक्की ही बैठक कशासाठी आयोजित केलेली आहे आणि नेमक्या बैठकीतले काय मुद्दे असणार आहेत. सर, आज आरक्षण हक्क समितीची बैठक आहे आणि बैठक आयोजित केली आहे. कोणकोणत्या मुद्द्यावर नेमकी चर्चा होणार? आज मराठा आरक्षण हक्क परिषदेचं आम्ही इथं आयोजन केलेलं आहे. पत्रकार परिषद अगोदर झाल्यामुळे थोडंसं लेट आम्ही ही परिषद घेत आहोत. अनेक मान्यवर याच्यात दूरध्वनी आणि दृकश्राव्य माध्यमाच्या ऑनलाईन माध्यमातून उपस्थित राहणार आहेत आणि मराठा समाजाची पुढची दिशा कशी असली पाहिजे, मराठा समाजाने वेगवेगळे ठराव आज आम्ही इथं पारित करणार आहोत आणि मराठा आरक्षणाची भूमिका आहे हे करत असताना 18 पगड जातीच्या लोकांना पुढे घेऊन जाणे असेल किंवा मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे ती सुरू असताना आता ओबीसी नेते विरोध करतायत. मग त्याच्यात आम्ही छगन भुजबळ आहेत किंवा अधिक काही नेते आहेत आणि सदावर्ती आणि छगन भुजबळ यांच्यावरती आम्ही बहिष्कार घालत आहोत. मराठा समाज त्यांच्यावरती बहिष्कार पूर्णपणे करत आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही त्यांच्या विरोध करत राहणार आहोत आणि त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करू नये ही आमची भूमिका असणार आहे. तसेच अनेक ठराव आम्ही मांडतो आहोत. त्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं, कुणबीचे प्रमाणपत्र द्यावं ही मागणी आहे. नेतृत्व जे चळवळीचं आहे ते आमचे जरांगे पाटील करत आहेत. त्यांच्यासाठी झेड+ सुरक्षा सरकारने दिली पाहिजे आणि शरद पवारांनी जो 1994ला आरक्षण दिलं ओबीसींना ते 16% अतिरिक्त कसं काय दिलं किंवा आतापर्यंतच्या आरक्षण देताना कोणकोणती कायदेशीर प्रक्रिया राबवली, कोणकोणते आयोग नेमले याच्याबद्दलही त्यांनी सविस्तर बोललं पाहिजे. सरकारने त्याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. हे सुद्धा ठराव आम्ही घेणार आहेत. जातीगत जनगणनेचा सुद्धा आमचा मुद्दा आहे आणि सर्वात महत्त्वाचा मराठा आंदोलकावरती वेगवेगळ्या षडयंत्रातून आणि वेगवेगळ्या आंदोलनामध्ये लोक घुसून काही लोक हिंसा घडवतात आणि त्याच्यातून मग गुन्हे आमच्या लोकांवरती दाखल होतात. त्यामुळे ते गुन्हे मागे घेतले पाहिजे यासाठी आमच्या आजच्या हे सुद्धा ठराव असणार आहे आणि याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भूमिका जाहीर केली पाहिजे की सदावर्तेंसोबत तुमचे काय संबंध आहेत. ते वेळोवेळी त्यांना आदरणीय श्रद्धेय म्हणतात आणि मग त्यांचीच त्यांना फूस आहे की काय किंवा तेच त्यांना एक पाठिंबा देतात की काय अशी एक परिस्थिती आहे म्हणून त्यांनी सांगितलं पाहिजे आणि सदावर्ते आणि छगन भुजबळांच्या बाबतीत त्यांनी केंद्र सरकारला बोलून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि छगन भुजबळांची तर तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी केली पाहिजे. कारण त्यांनी जी भाषा वापरली ती असंसदीय आहे, ती कायद्यात न बसणारी आहे, अराजकता निर्माण करण्याचं वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं आहे आणि ते घटनेची जी शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची त्याचा सुद्धा त्यांनी भंग केला आहे. म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे अनेक ठराव आहेत. मात्र एकीकडे सरकारमधले मंत्री जे आहेत ते असं म्हणतायत की जी आता वेळ वाढवून दिलेली आहे, वेळ मागितलेली होती सरकारने आणि ती वेळ जरांगे पाटलांनी दिलेली आहे. या वेळेमध्ये कुठलंही वक्तव्य जरांगे पाटील यांनी करू नये किंवा त्यांनी शांततेची भूमिका घ्यावी. काय म्हणत? नक्की जरांगे पाटील कुठं काहीच बोलत नाहीत. ते फक्त काम करा म्हणून सांगतायत. वेळोवेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देत आहेत. ज्या काही घटना घडतायत त्याच्यावर बोलतायत. सरकारला 24 तारखेच्या बद्दल काही बोलत नाहीत. परंतु सरकारच्याच काही मंत्र्याकडून वेगवेगळे वक्तव्य येतात. मग त्यावरती प्रतिक्रिया द्यावी लागते. समाजातून दबाव असतो, त्यांच्यावर असतो, आमच्या सगळ्यावर असतो की समाजाचं ज्यावेळेस जरांगे पाटील नेतृत्व करतात त्यावेळेस आता एक उदाहरण सांगायचं तर अनेक गुन्हे दाखल व्हायलेत. अनेक ठिकाणी 307 सारखे 120B सारखे कलम आमच्या लोकांवर लावले आहेत छोट्या छोट्या घटना घडल्यानंतर आणि त्याही घटना कुणी केल्या ते आरोपी तर पळून गेलेले असतात, कुठतरी गायब असतात आणि निष्पाप तरुणावरती गुन्हे दाखल होतात. त्यावेळेस जरांगे पाटील बोलणारच आणि बोलतात म्हणजे ते फक्त सरकारला 24 तारखेच्या हालतीबद्दल काही बोलत नाहीत. फक्त जो मागणी आहे, जी मागणी त्यांनी सांगितलेली आहे ती मागणी पूर्ण करावी एवढंच आठवण करून देत आहे किंवा ते सरकारवर टीका करत नाहीत. पण त्यांनी जे शब्द दिलाय सरकारने, जो टाइम बॉन्ड कार्यक्रम दिलाय तो बॉन्ड सुद्धा अजून दिला नाही. तरी सरकारची अपेक्षा असेल त्यांनी बोलू नये किंवा सर्वपक्षीय राज्यकर्त्यांची अपेक्षा असेल असं बोलू नये तर ते गैर आहे. उलट सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी लवकरात लवकर प्रश्न सोडवावा. सरकार आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला तर जरांगे पाटील बोलणार नाहीत. जरांगे पाटील समाजाच्या वेदनाच मांडतायत, समाजाचं बोलतायत. समाज जो त्यांना सांगतोय, ज्या भावना समाज त्यांच्याकडे व्यक्त करतोय त्यांचं कुठलं तरी एकजण बोलणारं असलं पाहिजे म्हणून ते बोलतायत. मात्र आता जशी तुमची मागणी आहे की ओबीसी आरक्षणामध्ये तुम्हाला देखील त्या कॅटेगरीमध्ये घेण्यात यावं, मात्र काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ओबीसीच्या अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. मिळू शकतं. कारण याच्या आधी सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले की आम्ही ऑलरेडी 70-80% आमचे बांधव आताही ओबीसी मध्येच आहेत.
राहिलेल्या उरलेल्या लोकांसाठीचा आमचा लढा आहे. महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्रातल्या राहिलेल्या लोकांना कुणबीचे सर्टिफिकेट दिले तर तो प्रश्नच उरणार नाही. आणि ऑलरेडी ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे ते मराठ्यांना धरून दिलेलं आहे. जे 32% आहे आरक्षण, त्यात 64% मराठा समाज सुद्धा आहे, म्हणून ते आरक्षण दिलेलं आहे. आणि ते आमच्या हक्काचा आज ओबीसी बांधव खात आहेत. काही नेत्यांच्या, आमच्या नेत्यांच्या चुकीमुळे, त्यांच्या नेत्यांच्या चुकीमुळे आणि आजपर्यंत मराठा समाजाने मोठं मन दाखवल्यामुळे खात आहेत. आज ते वापस मागतायत. एवढीच गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. त्यामुळे आहे ते आमचा हक्काचा आम्हाला द्यावं, ओबीसीच्या हक्काचं ओबीसीने ठेवावं. त्याच्याबद्दल आमचे कुठलीही त्यांना किंतु परंतु नाही. परंतु वाद निर्माण करू नये. नेत्यांचं ऐकून ओबीसी नेते जाणून बुजून आणि मराठा नेते एक वाद लावून आपापल्या वोट बँका सेफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यातून दोन्ही समाजाने बोध घेऊन खरं काय आहे हे बघून वागलं पाहिजे. मात्र सरकारने जो अल्टिमेटम जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे तो संपल्यानंतर आता तुमची जी समिती आहे याचा कशी भूमिका असेल पुढे? कारण आंदोलन तीव्र होताना आपण पाहिलेलं आहे. मग मराठा समाजाच्या बांधवांवर केसेस झालेल्या आहेत, त्यांना पोलिसांनी पकडलेल्या पाहायला मिळतं. तुमची नक्की नाही, आम्ही आतापर्यंत जरांगे पाटलांनी सुद्धा शांततेनेच आंदोलन केलंय. आमचंही सगळं शांततेनेच घटनेनं घालून दिलेल्या नियमावरच आम्ही काम करत आहोत. महात्मा गांधींनी जो अहिंसेचा मार्ग सांगितलाय त्याच्यावरतीच आमचं जे आंदोलन आहे त्याच धर्तीवर असेल. आणि घटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे त्या घटनेचा जो आम्हाला हक्क त्यांनी दिलेला आहे तो हक्क आम्ही मागतोय आणि तो हक्क निश्चित दिला पाहिजे. यासाठीचा आमचा लढा आहे आणि तो शांततेच्या मार्गाचा आहे. आम्ही कुठल्याही हिंसेचं समर्थन करणार नाही, हिंसक आंदोलन करणार नाही. परंतु 14-24 तारखेनंतरची भूमिका हे जरांगे पाटील डिक्लेअर करतील आणि आम्ही सगळेजण त्यांच्या भूमिकेशी सोबत राहू. सदावर्ते एकीकडे बाजूलाच असलेल्या आझाद मैदानवर जेव्हा एसटीचा मोर्चा होतो त्या एसटीच्या मोर्चामध्ये एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करतात आणि तेच मराठा बांधव जेव्हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना विरोध करतात. त्यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन केस दाखल करतात. हायकोर्टात त्यांनी तेच केलेलं आहे. काय भूमिका काय तुमची आहे? नाही, सदावर्ते हा मुळातच माणूस थोडासा मनोरुग्ण टाईपचा असल्यासारखा वाटतो. आपण बघितलेला आहे अनेक वक्तव्य. बघा, कालचा धनगर आरक्षणाचं बोलताना मै हू डॉन, एका वकीलवाला अशी भाषा शोभत नाही डॉन होण्याची. म्हणजे तो जर स्वतःला डॉन समजत असेल तर मग तो वकील कसला? किंवा एक मराठा लाख मराठाची घोषणा तिथं ज्यावेळेस त्यांना एसटीच्या बँकेचं इलेक्शन जिंकायचं होतं किंवा आंदोलनातून पैसे खायचे होते आणि तिथल्या आंदोलकाकडून पैसे घेऊन काय काय केलं ते सगळं समोर आलेलं आहे. मी माणसं काही बोलत नाही, फक्त तिथं पाठिंबा मिळावा म्हणून एक मराठा लाख मराठा म्हणायचं. आणि आज मराठा समाजाला पोरांना काहीतरी मिळायला लागलंय, सरकार कसतरी द्यायला लागलं होतं, सकारात्मक होतं, तर त्यावेळेस आडपाय घालायचा, काहीतरी कोर्टात जाऊन पहिलं आरक्षण त्यांनीच उडवलं, आताचंही आरक्षण साठी तो खोड्या घालतोय. म्हणजे हे चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं ते महाराष्ट्रातले असू शकत नाहीत. फुले शाहू आंबेडकरांच्या, शिवाजी महाराजांच्या विचाराचे ते असू शकत नाहीत, कारण ते फक्त स्वार्थी आणि एक हिमजिकल व्यक्तिमत्व आहे. मला तसं उदाहरण द्यायचं तर आमच्या एक भगिनी तिथं दलित समाजातल्या, त्या ताई आंतरवलीला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतः फोटो तिथं घेऊन आल्या आणि दलित समाज तुमच्या सोबत आहे सांगितलं. प्रकाश आंबेडकर साहेब आले, बाकीचेही नेते आले, परंतु सदावर्ते यांनी या सगळ्या दलित बांधवांचा काहीतरी आदर्श घ्यावा. त्यांच्यातला एक जरी गुण त्या लोकांनी घेतला ना तर सदावर्ते जरा थोडं जाग्यावर येतील. जे आता त्यांची थोडीशी मानसिक स्थिती बिघडलेली आहे ती स्थिती जाग्यावर येईल या लोकांचा थोडा आदर्श घेतला. मात्र आता कुणबी जात प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे त्या अंतर्गत तुम्ही आरक्षण मागताय. मात्र कुणबींमध्येच वाद निर्माण करण्याचं राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे. कोकणातल्या कुणबींना पुढे करून कुठेतरी कुणबींमध्ये ठिणगी टाकायचा प्रयत्न आहे. कोकणातले कुणबी असं म्हणतात की आम्ही इतर जे कुणबी आहेत त्यांना कुणबी मानतच नाही. कसं पाहताय? नाही, आता तो वाद जो आहे तो वाद व्हायला नाही पाहिजे, दुर्दैवी आहे. परंतु कोकणातलं जरा वेगळा विषय. परंतु बाकी उर्वरित महाराष्ट्रात बघितलं तर कुणबी मराठा यांचे सगळे विवाह झालेले आहेत, अनेक विवाह आहेत. मग त्या आता जर तसं म्हणत असतील तर इकडल्या कुणबीचे आणि आमचे जर नाते जमत असतील तर त्याला आंतरजातीय विवाह म्हणणार का? मग आंतरजातीय विवाह म्हणणार असलं तर त्यांचं जे काही अनुदान आहे ते द्यावं सरकारने ठरवावं आता ते. त्यामुळे हे ओबीसी बांधव इकडले कुणबी असतील किंवा ओबीसी बांधव आहेत त्यांचं जाणून बुजून त्यांना एक षडयंत्रात फसवलं जातंय. हे सर्वपक्षीय राज्य करते. मग मराठा समाजाचे असतील किंवा ओबीसी समाज असतील, हे त्यांच्या राजकारणासाठी मराठा आणि ओबीसी मध्ये जाणून बुजून वाद पेटवतायत. म्हणून हा वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. कुठलंही ग्रामीण मूल्यावरती कुणबी असेल, मराठा असेल किंवा अन्य ओबीसी मध्ये कुठलाही वाद नाही. सगळे ओबीसी समाजाचे छोटे छोटे घटक आम्हाला येऊन भेटतायत. दलित समाजातले सर्व लोक भेटतायत. सगळ्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि मराठा समाज सुद्धा मोठा भाऊ म्हणून या सगळ्या सोबत आहे. आणि येणाऱ्या काळात मराठा समाजाची ही भूमिका असेल. फक्त आरक्षणासाठी सगळ्या समाजाने आता थोडं मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे थोडं मन मोठं करण्याची वेळ आली आहे आणि ते सगळे ओबीसी बांधव करतील
आणि आमचं जे हक्काचं आहे ते मराठ्याचं देतील, ओबीसीच्या जे हक्काचं आहे ते त्यांना ठेवतील. जर आपण पाहिलं तर परिषदेपूर्वी एकंदरीत पत्रकार परिषद जी आहे ती पार पडलेली आहे आणि राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी त्यांची भूमिका नक्की काय असणार आहे ती मांडलेली आहे. आता काही वेळातच मराठा आरक्षण हक्क परिषदेची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे. त्यात देखील काय चर्चा होते, काय निर्णय होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान या संदर्भातील लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.